नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज आलेलो आहोत टार्गेट CHO सिरीज मध्ये. कोणती सिरीज आहे? आपला टार्गेट CHO सिरीज. आपण मेनली फोकस कशावरती असणार आहे? कम्युनिटी हेल्थ ऑफिसर येणारे आपले महाराष्ट्रामधले 2025 मधले जे ऍडव्हर्टाइजमेंट चालतंय त्याचे काय येणारे वेकन्सी बद्दल आपण काय करतो, अभ्यास चालू आहे, आपलं प्रिपरेशन चालू आहे. मग ही कुठली याच्यामध्ये नॅशनल हेल्थ मिशन अंडर मध्ये ही येणार आहे भरती. चला आपण काय बघणार आहे? मोस्ट एक्सपेक्टेड MCQ बघणार आहे, ते पण आपलं मराठीमध्ये. ही आहे एपिसोड नंबर किती? एपिसोड नंबर 10. ज्यांनी पण पहिल्यांदा बघत असेल त्यांनी सुरुवात कुठून करायचंय? त्यांनी पहिल्यापासून सुरुवात करायचं आणि 10 पर्यंत बनायचे. त्याच्यासोबत आपल्याला काय करायचं, तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवायचं आहे. शक्यतो काय, जेणेकरून ज्यावेळी तुम्ही एक्झामला जाणार त्यावेळी काय तुम्हाला फायदा व्हावा बाबा म्हणून. ओके, मग चला आपण सुरुवात करूया. एक मिनिट. ओके, चला त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचंय? लाईक करायचंय, कॉमेंट करायचंय आणि त्याच्यासोबत हे काय करायचंय? शेअर करायचे. ते तुमच्या मित्रमैत्रिणी CHOची तयारी करत असेल तर त्यांना काय करायचं? शेअर करायचंय आणि कॉमेंटमध्ये काय द्यायचंय? फीडबॅक द्यायचं, किंवा काही क्वेरी असेल तर तुम्हाला CHO बद्दल वगैरे कुठले पण असो, DMER DHS नर्सिंग बद्दल तुम्ही विचारू शकता बरं का. DMER DHS आणि आपलं सगळ्यांचं फेवरेट काय, नॉर्सेट, हे तुम्ही विचारू शकता. आणि त्याच्यासोबत काय करायचंय? सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन पण दाबून ठेवायचं. शक्यतो काय तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार आहे. ओके, एवढं झालं आपलं. मग आपण सुरू करणार आहे एपिसोड नंबर 10 पहिला MCQ. चला काय म्हणते पहिला MCQ आपण बघूया. ही काय बघा, कायकल्प. यांनी काय म्हणते? कायकल्प फोकस ऑन. म्हणजे कायकल्प हे काय आहे? हे कशावरती फोकस करते? मेंटल हेल्थ वरती का बघा ह्यांनी काय म्हटलंय? क्लिनिलीनेस. काय? क्लीनलीनेस. आणि ही काय? न्यूट्रिशन. आणि ही काय? TB म्हणजे ट्युबरक्युलोसिस बद्दल. ही कायकल्प कशावरती फोकस करणारी एक प्रोग्राम आहे असं विचारतात त्यांनी. मग आपल्याला काय करायचंय? डायरेक्ट आपण कायकल्पाकडे जाणार, ते पण थोडक्यात पटकन बघून यायचं आपल्याला. मग आपण सुरू करायचं कायकल्पाबद्दल. चला कायकल्प काय म्हणते? कायकल्प हे काय? कायकल्प एक प्रोग्राम आहे बरं का. हे काय? एक प्रोग्राम आहे. कायकल्प काय? ही प्रोग्राम आहे. कधी लॉन्च झाले? प्रोग्राम असेल तर लॉन्च झालेच असेल ना कधी. ही आहे 2015 मधली. कधी लॉन्च झाले? 2015 मध्ये. कोणी केले? बाय मिनिस्ट्री ऑफ. कोण? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर वाले. म्हणजे आपलं सरकार, कुठली सरकार? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी काय केलेलं आहे? लॉन्च केलेलं आहे 2015 मध्ये. बघा ही काय? ही पार्ट ऑफ स्वच्छ भारत अभियानचं आहे बरं का. ही पार्ट ऑफ कशाची? पार्ट ऑफ स्वच्छ भारत अभियान. सगळे इथे घंटागाडी येतात बघा. कुठली गाणं लावतात त्यांनी? स्वच्छ भारतची. स्वच्छ भारत अभियान हे पण विचारू शकते बरं का. स्वच्छ भारत अभियान कधी आले? पटकन सांगा बघू. स्वच्छ भारत अभियान याचं पार्ट आहे. गांधी जयंती माहिती आहे ना सगळ्यांना? 2 ऑक्टोबर कधी? 2014 मध्ये. म्हणजे त्यांनी ह्यांनी कोण? PM मोदींनी ही काय केलेलं आहे? इनॉग्रेशन केलेलं आहे. कधी? 2 ऑक्टोबर 2014 मध्ये. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी जिंकून आले त्यावेळी. हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. कुठले? स्वच्छ भारत अभियान. हे झालं याच्याबद्दल, कायकल्पाबद्दल. आणि ह्याचं पर्पज काय आहे? कायकल्प आणायचं मेन उद्देश काय होता त्यांचं मेन उद्देश होता प्रमोट करायचं. काय प्रमोट करायचंय? गांधी जयंती नाही, त्यांचं करायचं आहे प्रमोट क्लिनलीनेस म्हणजे एकदम कसली? शुद्ध काय करायचं आहे? शुद्ध क्लीननेस ठेवायचं होतं त्यांना. म्हणजे काय? क्लिनलीनेस ठेवायचं आहे, प्रमोट क्लिनलीनेस. कुठे? क्लिनलीनेस सोबत अजून काय म्हणू शकतो आपण? हायजीन आणि इन्फेक्शन कंट्रोल ठेवायचं आहे. पण हे सगळी करणार कुठे आपण? ही मेनली असणार आहे कुठे? ऍट पब्लिक प्लेसवरती नाही बरं का. पब्लिक हेल्थ फॅसिलिटी जे आपलं हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटल सगळ्यामध्ये काय करायचं होतं? यांना प्रमोट करायचं होतं. त्याच्यामध्ये काय? एकदम स्वच्छता. ते पण कुठली स्वच्छता? एकदम शुद्ध स्वच्छता असे, म्हणजे क्लिनिनेस. आणि त्यासोबत हायजीन, इन्फेक्शन कंट्रोल कुठे? ऍट द पब्लिक हेल्थ फॅसिलिटी. जे आपलं कुठली पण हॉस्पिटल असो, कुठली सरकारची, त्याच्यामध्ये काय करायचं होतं? यांना मेन उद्देश होता प्रमोट करायची क्लिनिनेस. बघा ह्याचे ऑब्जेक्ट काय आहे? ऑब्जेक्ट काय होतं ह्याचं? ह्याची ऑब्जेक्ट होते इम्प्रूव्ह करायचं आहे. काय? जस्ट आपण म्हटलं क्लिनलीनेस. इम्प्रूव्ह क्लिनलीनेस इन कुठले? हेल्थ केअर फॅसिलिटीमध्ये. इथेच लिहितो हेल्थ केअर फॅसिलिटीजमध्ये. काय? क्लिनलीनेस इम्प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यासोबत इन्फेक्शन कंट्रोल करायचं आहे. इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेस हे सगळे कायकल्पामधलं आहे बरं का. त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि एन्श्योर वेस्ट मॅनेजमेंट. जे वेस्ट पदार्थ आहेत जे कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायचं, म्हणजे काय? आपलं PMW
बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हे झालं. आणि एनहेन्स क्वालिटी केअर, एकदम क्वालिटी मस्त पद्धतीने काय द्यायचं आपल्याला, केअर द्यायचा आहे पेशंटला. क्वालिटी केअर म्हणजे काय म्हणतात, क्वालिटी केअर आणि पेशंट सॅटिस्फॅक्शन. हा बाबा पेशंटला वाढायला पाहिजे, हा या स्टाफ नर्सने एकदम भारी मला सलाईन लावलं होतं, ते पण कुठले पिवळे कलरचे, हा एकदम फेवरेट सगळ्यांचं. एनएस मध्ये एक मल्टीव्हिटॅमिन टाकून दिलं की पेशंट खुश होतील. हे झालं पेशंट सॅटिस्फॅक्शन. आणि त्याचं नंतर बिल्ड करायचं आहे काय, बिल्ड हेल्थ, काय हेल्थी कॉम्पिटिशन. बघा काय म्हणतो मी, हेल्थी कॉम्पिटिशन म्हणजे जे तुम्ही काय करायचंय, कॉम्पिटिशन करायचं आहे कोणासोबत, दुसऱ्या हॉस्पिटल सोबत. कशा पद्धतीने, हेल्थी कॉम्पिटिशन अमॉंग द फॅसिलिटी. हा बाबा आमचं हॉस्पिटल एकदम मस्त आहे, तुम्ही म्हणायचं आमचं हॉस्पिटल मस्त आहे. मग यांनी काय करणार, एक कॉम्पिटिशन ठेवणार आणि असेसमेंट करणार. त्याच्यानंतर तुम्हाला काय अवॉर्ड देऊन टाकणार. याच कशामध्ये, कायकल्पमध्ये. हे झालं प्रमोट सस्टेनेबल सॅनिटेशन प्रॅक्टिस. हे सगळे ऑब्जेक्टिव्ह बरं का, सॅनिटेशन प्रॅक्टिस सगळे ऑब्जेक्टिव्ह झालं. कशाचे, कायकल्पचे. बघा कायकल्पमध्ये कुठली कुठली हॉस्पिटल येणार, मी म्हटलं सर्व हेल्थ फॅसिलिटी येणार, हेल्थ फॅसिलिटी सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये कुठली कुठली येणार, पहिला येते, आपण वरनं सुरुवात करूया. कुठली, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो आणि सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. आणि त्याच्यानंतर काय येते खाली, CHC, PHC. मग राहिला आपलं कोण, जे CHO तुम्ही वर्किंग करतात तिथे येणार आहे कोण, काय कल्पवाले आले की तुम्हाला कळते तिकडे. ते काय, SCH. बघा सेंट्रल गव्हर्नमेंट हॉस्पिटल पण आहेत का, कुठे, सेंट्रल गव्हर्नमेंट हॉस्पिटल पण आहेत, तुमची एम्स पण सेंट्रल गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स. हे सगळे कशामध्ये, कायकल्प मध्ये येतात. कशासाठी, कॉम्पिटिशन लावायला. हा बाबा आमचं हॉस्पिटल भारी आहे, तुमचं हॉस्पिटल भारी आहे. त्याच्यामध्ये आपण मेन जे येतील जे लोक असेसमेंट करायला, त्यांनी काय काय बघणार, असेसमेंट थोडक्यात सांगतो बरं का. असेसमेंट ओके, याच्यामध्ये आपण बघणार हॉस्पिटल फॅसिलिटी, हॉस्पिटल किंवा फॅसिलिटी अपकीप. हा बाबा कशा पद्धतीने तुम्ही कीपअप ठेवलेलं आहे, अपकीप. डिटेलमध्ये मला वाटतं नको, म्हणजे जे काय म्हणू शकतो आपण, जे हॉस्पिटल आहे तुमचं बघा, ते हॉस्पिटलचं सराउंडिंग तुम्ही कसं ठेवलेलं आहे आणि बिल्डिंग मेंटेनन्स कसं आहे, म्हणजे एकदम खराब आहे का, आणि त्याला कलर गिलर केले का नाही, आणि सगळं मोडून पडले का, हे सगळं काय बघणार आणि हॉस्पिटल आणि फॅसिलिटी अपकीप मध्ये यांनी बघणार आहे. त्याच्यानंतर बघणार कोण, सॅनिटेशन आणि सॅनिटेशन आणि सॅनिटेशन आणि हायजीन ही बघणार. त्याच्यामध्ये काय बघू शकता त्यांनी, टॉयलेट असो, बाथरूम असो, कशा पद्धतीने स्वच्छता ठेवलेला आहे तुम्ही हॉस्पिटल सोबत, म्हणजे सराउंडिंग वगैरे ते पण त्याच्यामध्ये येणार. त्याच्यानंतर वेस्ट मॅनेजमेंट तुम्ही कशा पद्धतीने डिस्कार्ड करता, म्हणजे सेपरेशन कशा पद्धतीने करता, आणि त्याचं मेथड काय आहे, कुठली कलरचं तुम्ही बकेट ठेवलेलं आहे, आणि जे बकेटमध्ये तेच टाकलं का नाही, हे सगळी त्यांनी चेक करणार. हे एक झालं. त्याच्यानंतर इन्फेक्शन कंट्रोल कशा पद्धतीने करते, हे सगळे त्यांनी चेक करणार. हे एक झालं. त्याच्यानंतर अजून एक राहिलं, हायजीन प्रमोशन. मला वाटतं अजून एक आहे, 1 2 3 4 5 बस. हे काय, असेसमेंट पद्धतीने, म्हणजे काय बघणार आहे ह्यांनी, हे असेसमेंट एरिया आहे, म्हणजे काय, जे असेसमेंट करायला येणार त्यांनी बघणार. ओके, एवढं झालं बस. चला आता काय कल्पना तुम्हाला लक्षात आलं असेल. हे कशाबद्दल आहे, मेंटल हेल्थ बद्दल होते का, नाही सर. हे काय, न्यूट्रिशन बद्दल होते का, आपण जेवणचं काय बोलले का, नाही. TB बद्दल काय बोलले का, नाही. मग ही असणार आहे कशाबद्दल, हे असणार आहे क्लिनिनेस बद्दल, म्हणजे एकदम स्वच्छता. कोणाचं हॉस्पिटल एकदम शुद्ध म्हणजे स्वच्छता आहे हे बघून त्यांनी काय करणार, अवॉर्ड देणार बरं का. ऑल ओव्हर स्टेटमध्ये पण असतो, ऑल ओव्हर इंडियामध्ये पण असतो. फर्स्ट रँक, सेकंड रँक असे प्राइज देतात त्यांनी. त्याच्यामधलं सगळे काय करायचं, सगळे तुम्हाला भेटत नाही बरं का. त्याच्यामधले कितीतरी असं टक्के, म्हणजे त्यांचं गाईडलाईन्स आहे. हा बाबा तुम्हाला तुम्ही जिंकलं, इन केस ऑफ तुम्ही CHO असताना काय तुम्ही कायकल्पमध्ये जिंकले, आता रेस्पेक्टेड तुम्हाला एक 50,000 किंवा 1,00,000 रुपये भेटले. त्याच्यामधलं काय असते, एक 50% 60% त्यांचं रेकमेंडेड जे गाईडलाईन्स आहे त्यानुसार ते हॉस्पिटलमध्ये यूज करायचं आणि बाकीचं स्टाफने घ्यायचं असं. ओके, कशाबद्दल आपण उत्तर भेटलेले आपल्या क्लिनिनेस बद्दल. कायकल्पा त्याचे लोगो विचारतात बरं का, विचारू शकते. हे बघा काय कायकल्पा, हे काय कायकल्पा, हे काय म्हणतात इकडे बघा, एक पब्लिक हेल्थ केअर फॅसिलिटीज. बघा ही त्याची हे काय म्हणतात त्याला टॅगलाईन, ही तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. लोगो आहे कशाचे, कायकल्पचे. ओके, मग आता आपण कशाकडे झालं, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन.
कोलेस्ट्रॉम बद्दल विचारलंय. कोलेस्ट्रॉम शुड बी इनिशिएटेड म्हणजे सुरुवात कधी करायचं आहे कोलेस्ट्रॉम. बघा कोलेस्ट्रॉम मध्ये बघा ही ब्रेस्ट फिडिंग तुम्हाला हे पण सगळे बघावं लागेल. चला ठीक आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये 1 आवर 2 सेकंड 2 तास 6 तास 24 तास. आता कोलेस्ट्रॉम शुड बी इनिशिएटेड कधीपासून सुरुवात करायचं असं विचारतंय. ते कशाबद्दल आहे? ब्रेस्ट फिडिंग. ते पण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग बद्दल यांनी विचारते. म्हणजे आफ्टर बर्थ जे बच्चू डिलिव्हरी होतात त्याच्यानंतर बच्चूला कधी सुरुवात करायचं म्हणजे दूध पाजायला म्हणजे ब्रेस्ट फिडिंग द्यायला असं विचारतंय. 1 तास 2 तास 6 तास 24 तास त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आपल्याला काय बघायचंय त्याच्यामध्ये हुडकून काढायचं आहे आपलं एकदम बरोबर उत्तर कुठलं आहे. ओके चला मग आपण थोडक्यात बघूया. आता कोलेस्ट्रॉम म्हटलंय पण आपण कोलेस्ट्रॉम म्हणजे डायरेक्ट कळत नाही. चला आपण थोडक्यात वरती जाऊया. वरती म्हणजे ब्रेस्ट मिल्क बद्दल. ब्रेस्ट मिल्क बद्दल आपण बोलूया. चला ब्रेस्ट मिल्क याच्यामध्ये किती प्रकार असते बाबा? याच्यामध्ये असणार आहे टोटल किती? 1 झालं 2 तर 3 1 2 3. चला पहिलं कुठले होतं आपलं? हेच असणार आहे. कुठले? कोलेस्ट्रॉम. COLOESTRUM कोलेस्ट्रॉम. याच्याबद्दल थोडक्यात बघायचं असेल तर काय बघायचं? ही सिक्रेटेड कधी सुरुवात होते? आफ्टर बर्थ म्हणजे 0 ते 3 दिवस. पहिला 3 दिवस कोण असणार आहे म्हणजे कुठली दूध असणार आहे? कोलेस्ट्रॉम असणार आहे. कलर कसा असतो? कलर येलो असणार आहे. येलो आणि थिक पण असते बरं काही दूध. ठीक आहे थिक असणार आहे. ही रिच इन म्हणजे सावकार आहे. कशामध्ये? रिच इन IgA. पटकन लक्षात यायला पाहिजे. ही इम्युनोग्लोबिन एन बघा इम्युनोग्लोबिन ए म्हणजे IgA कशामध्ये असतो? खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे बरं का. लक्षात ठेवा IgA कशामध्ये असतो? ब्रेस्ट मिल्क मध्ये असतो. हे पण लक्षात ठेवायचं आहे. हे झालं अँटीबॉडी बद्दल. अँटीबॉडी झालं बरं का. त्याच्यासोबत प्रोटीन जास्त असतो आणि विटॅमिन ए. प्रोटीन आणि विटॅमिन ए ह्याच्यामध्ये रिच असतो म्हणजे काय जास्त असतो. ह्याच्यामध्ये बेनिफिट काय होणार आहे? याचं बेनिफिट असणार आहे ही बच्चूसाठी फर्स्ट वॅक्सिन असणार आहे बरं का. काय म्हटलं मी? बच्चूसाठी कोलेस्ट्रॉम ही दूध एकदम चांगलं असणार आहे म्हणजे फर्स्ट वॅक्सिन सारखं असणार आहे. म्हणजे हे मिस करायचं आहे का? नाही. ही फर्स्ट वॅक्सिन असणार आहे. त्याच्यानंतर काय? प्रिव्हेंट इन्फेक्शन. जे इन्फेक्शन होऊ शकतो बच्चूला ही सगळी काय प्रिव्हेन्शन करतो. त्याच्यापेक्षा अजून एक इम्पॉर्टंट आहे कुठली? ही ऍक्ट ॲज अ लॅक्झेटिव्ह सारखं काम करतो बरं का. ऍक्ट ॲज अ लॅक्झेटिव्ह काम काय करतो? ही हेल्प करतो कशासाठी? काय स्टूल पास होण्यासाठी. पण बच्चूमध्ये काय म्हणू शकतो आपण? हेल्प कुठे लिहू मी? इथे लिहितो बघा वरती. लॅक्झेटिव्ह बद्दल बोलतो बरं का. लॅक्झेटिव्ह बद्दल बोलतोय. हे काय करणार? हेल्प करणार. हेल्प टू पास मेकोनियम. मेकोनियम म्हणजे काय? लक्षात यायला पाहिजे पटकन. काय मध्ये मी सांगितलेलं आहे फर्स्ट स्टूल ऑफ द बेबी किंवा इन्फंट. त्याला आपण काय म्हणतो? मेकोनियम म्हणतो. म्हणजे मेकोनियमला पास होण्यासाठी काय मदत करतो? कोल्ड कोलेस्ट्रॉम म्हणजे ब्रेस्ट मिल्क मधला हे एक प्रकार आहे. एक आपण बघितलं. त्याच्यानंतर दुसरी प्रकार कुठले आहे आपण बघायचं आहे. दुसरे असणार आहे ट्रान्झिशनल. कोण? ट्रान्झिशनल मिल्क. कोलेस्ट्रॉम मिल्क झाला. आता ट्रान्झिशनल मिल्क. ओके बघा हे कसं असणार आहे? ही सिक्रेट कधी होणार आहे? एवढंच लिहितो बरं का. सिक्रेटेड कधी होणार आहे? हे 3 दिवस होता. कुठे गेला आपलं कोलेस्ट्रॉल? हे 0 ते 3 दिवस होता. तुम्ही बघितला बरं का. अरे 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 असं का होईल? राहू द्या असंच राहू द्या. हे काय 0 ते 3 दिवस. आता 4 to 14 दिवस 4 ते 14 दिवस कोण असणार आहे? ट्रान्झिशनल मिल्क असणार आहे. हेच आपल्याला कळालं. आणि ही ग्रॅज्युअली इन्क्रीज होणार आहे बरं का. ग्रॅज्युअली इन्क्रीज इन द फॅट अँड लॅक्टोज. फॅट आणि लॅक्टोज मध्ये वाढते. कशामध्ये? ट्रान्झिशनल ह्याच्यामध्ये. हे झालं. आणि बेबीज स्टमक कॅपॅसिटी वाढणार आहे. कॅपॅसिटी इन्क्रीज बघा कशामध्ये? ट्रान्झिशनल मिल्क घेतल्यावर बेबीचं स्टमक थोडी वाढू शकतो म्हणजे वाढतात. हे झालं. बेबी स्टमक कॅपॅसिटी इन्क्रीजेस म्हणजे काय? मोर मिल्क इनटेक म्हणजे जास्त दूध पिणार बच्चू. मोर मिल्क इनटेक म्हणजे जशा पद्धतीने स्टमकची कॅपॅसिटी वाढते मग तशा पद्धतीने काय बेबी इन्फंट काय करणार म्हणजे बेबी काय करणार? मोर मिल्क इनटेक म्हणजे घेणार. हे झालं कशाबद्दल? ट्रान्झिशनल मिल्क बद्दल. एवढं आपण बघितलं. हे झालं दुसरा. आता तिसरा प्रकार कुठली आहे? तिसरा मॅच्युअर मिल्क. मॅच्युअर मिल्क मध्ये पण 2 प्रकार आहेत बरं का. मॅच्युअर मिल्क ह्याच्यामध्ये काय होणार आहे? सिक्रेटेड कधी होणार आहे? आफ्टर 2 वीक 2 वीक नंतर सुरू होणार आहे ट्रान्झिशनल मिल्क. मॅच्युअर मिल्क. ट्रान्झिशनल मिल्क 4 ते 14 दिवस होतं. कुठे आहे? इकडे. हे 4 ते 14 0 ते 3 दिवस 4 ते 14 आणि 2 वीक नंतर हे काय मॅच्युअर मिल्क असणार आहे. ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार असतो बरं काय. हे झालं. याच्यामध्ये हे अपिअरन्स कसं असतो? अपिअरन्स असणार आहे ही थिन म्हणजे आता थिन. कोलेस्ट्रॉम कसं होता? थिक होता बरं का. हे पण लक्षात ठेवा.
येलो आणि थिक. हे झालं. हे आहे थिन आणि ब्ल्यूइश, थोडी ब्ल्यूइश असणार. म्हणजे हे काय एकदम नॉर्मल आहे बरं का, असं नाही की ब्ल्यू आले म्हणून असं नाही, ही नॉर्मल कलर आहे. हे झालं त्याच्याबद्दल. आणि ही सावकार आहे. कशामध्ये सावकार आहे बघा, फॅट आणि लॅक्टोज, फॅट आणि लॅक्टोज. अजून काय झालं, आणि पाणीमध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूर पाणी असणार आहे. हे झालं. त्याच्यानंतर एसेन्शियल फॅटी ऍसिड्स, EFA, एसेन्शियल फॅटी ऍसिड, एसेन्शियल फॅटी ऍसिड एक झालं. त्याच्यानंतर एन्झाईम, लायपोज, हे सगळे लायपेज, हे सगळे मध्ये काय सावकार आहे. कोण, मॅच्युअर मिल्क. एवढं आपल्या लक्षात आले बघा. जे बघा मेजर मिल्क मध्ये आता सांगितलं ना दोन प्रकार, म्हणजे हे फंक्शनल टाईप आहे बरं का. हे असं नाही की ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहे. ह्याला आपण काय म्हणू शकतो, विदिन, एकच मिनिट, म्हणजे तुम्हाला कधी हे परत वाचायला गरज पडू नये म्हणून मी एवढं सांगतो बरं का. विदिन कुठली मिल्क आहे, मॅच्युअर मिल्क. विदिन मॅच्युअर मिल्क मध्ये काय दोन फंक्शन आहे. अरे त्याला टू फंक्शनल टाईप, टू फंक्शनल टाईप. एक घेतलं की पटकन दुसरा ना तुम्हाला लक्षात येणार. एक असणार आहे फोर मिल्क, आलं दुसरं फोर, आणि अजून एक कुठलं हिंड मिल्क असं असणार आहे. हे कशा पद्धतीने म्हणजे सॅटिस्फॅक्शन करतो बेबीला आपण बघूया. पहिलं काय बघायचं आपल्याला, फोर मिल्क बघूया. फोर मिल्क इथे, फोर मिल्क हे काय करणार आहे, ही फर्स्ट मिल्क असणार आहे. फर्स्ट मिल्क म्हणजे असं नाही की फर्स्ट मिल्क, मिल्क मध्ये पहिला येणार आहे. हे फर्स्ट मिल्क ॲट द स्टार्ट ऑफ द फीड, ॲट द स्टार्ट ऑफ फीड. ज्यावेळी आई फीड सुरू करणार बच्चूसाठी, त्यावेळी पहिल्यांदा कोण येणार आहे, फोर मिल्क येणार. ओके, हे झालं ह्याच्यामध्ये. हे कसं असतो, हे थिन असतो, थोडी पातळ असणार. थिन आणि वाटरी, थिन आणि वाटरी आणि ब्ल्यूइश असणार. सॉरी, ब्ल्यूइश असणार. बघा फोर मिल्क बद्दल सांगतोय. हे काय करतो की याच्यामध्ये असणार आहे हाय लॅक्टोज, हाय लॅक्टोज आणि अजून काय, हाय लॅक्टोज आणि लो फॅट असतो बरं का. हे काय करतो, ही सॅटिस्फाय काय करतो बघा, हे इम्पॉर्टंट वर्ड आहे. सॅटिस्फाईज टेस्ट, बच्चूचे जे ताण लागलेले ह्याला कमी करतो. कोण, ही असणार आहे फोर मिल्क. हे झालं ह्याच्याबद्दल. आता हिंड मिल्क बद्दल आपण बघूया. हिंड मिल्क, हिंट मिल्क म्हणजे हे पाठीमागनं येणार आहे. पहिल्या स्टार्टिंगला कोण आलं ते फोर मिल्क. हे काय येणार आहे, मिल्क ॲट द एंड, मिल्क ॲट द एंड ऑफ अ फीड, म्हणजे शेवटला येणार आहे. त्याच्यामध्ये काय काय असतो आणि कशामध्ये सॅटिस्फाय करतो. ही असणार आहे थिक आणि क्रीमी, थिक आणि क्रीमी. याच्यामध्ये हाय फॅट असणार आहे. आता कसं होतंय, कमी होत आहे. याच्यामध्ये हाय फॅट असणार आणि हाय कॅलरीज, हाय फॅट हाय कॅलरीज ह्याच्यामध्ये असणार आहे. आणि हे कशामध्ये हेल्प करतो, हेल्प इन अ वेट गेन. जे बच्चूचं वेट वाढणार आहे त्याच्यामध्ये खूप योगदान कशाचं असणार आहे, हिंड मिल्कचे असणार आहे. कशामध्ये, मॅच्युअर मिल्कमध्ये बरं का, मॅच्युअर मिल्कमध्ये. ओके, एवढं आपण बघितलं. जे इम्पॉर्टंट आहे ते आपण बघितलं का, नाही. जे इम्पॉर्टंट आहे आपण इथे बघूया. बघा याच्यामध्ये इम्पॉर्टंट आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे. बघा आपण ब्रेस्ट फीडिंग कधी पण सुरुवात करतो, कधी सुरुवात करायची आहे, शुड बी स्टार्ट विदिन 1 hour. कधी, 1 तासाच्या आत आपल्याला काय करायचं, सुरुवात करायचं आहे. किंवा ॲज सून ॲज पॉसिबल. WHO 1 hour काय म्हणतो, कोण म्हणतो, WHO म्हणतो बरं का. 1 hour अकॉर्डिंग टू WHO किती म्हटल्यावर तुम्हाला सांगायचं विदिन 1 hour. हे पण लक्षात ठेवा. आफ्टर बर्थ बरं का. काय करायचं आहे, ब्रेस्ट फीड काय, शुड बी स्टार्ट विदिन द 1 hour किंवा ॲज सून ॲज पॉसिबल. बघा त्याच्यामध्ये 30 मिनिट असेल तर तुमचं उत्तर गेलं असतं 30 मिनिटसाठी. आता कमी कुठलं आहे, 1 तास आहे, मग उत्तर जाणार आहे 1 तास. बघा ही लक्षात ठेवायचं, 1 तास WHO म्हणते बरं का. एवढं झालं. आणि ह्याला आपण काय म्हणतो, अर्ली इनिशिएशन ऑफ ब्रेस्ट फीडिंग. म्हणजे जेवढी लवकर होते तेवढी लवकर आपल्याला काय करायचं, ब्रेस्ट फीडिंग करायला सुरुवात करायचं. हे झाला एक मुद्दा. आणि आपण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग कधीपर्यंत करायचं असतं, ब्रेस्ट फीडिंग हे करायचं असतं आपल्याला 0 to 6 month बरं का. 0 to 6 month मध्ये फक्त बच्चूला काय द्यायचं आहे, फक्त आईचं दूध द्यायचं आहे, म्हणजे ब्रेस्ट मिल्क द्यायचं आहे. त्याचं सोडून काही पण नाही. इवन नो वॉटर, म्हणजे नो वॉटर नो हनी, काहीच नाही द्यायचं आहे. नो वॉटर नो हनी ही तुम्हाला लक्षात असायला पाहिजे बरं का. खेळ किंवा तसे खूप होतात. ते झालं एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग झालं. आणि 0 to 6 month झालं. आणि त्याच्यामध्ये नो वॉटर नो एवढे नाही द्यायचं आहे. हे झालं. पण आपल्याला सुरू करायचं असेल बाबा काय, विनिंग किंवा कॉम्प्लिमेंटरी. विनिंग
आणि हे पण लक्षात ठेवा, हे 0 to 6 मंथ मध्ये पर्यंत काय एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग ठेवायचं आहे. पण आपण ब्रेस्ट फिडिंग कॅन कंटिन्यू, कॅन आपल्याला किती कंटिन्यू करायचं आहे, कॅन नाही बरं का, कंटिन्यूस करायचं आहे. कंटिन्यूस अप टू 2 इयर पर्यंत आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे विथ. पण 6 महिन्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वेनिंग सुरू करू शकतो आपण. वेनिंग किंवा कॉम्प्लिमेंटरी फीडिंग, कॉम्प्लिमेंटरी फीडिंग काय करू शकतो आपण, सुरू करू शकतो. स्टार्ट आफ्टर कधी 6 मंथ, आफ्टर 6 मंथ नंतर आपण ही फीडिंग किंवा वेनिंग आपण स्टार्ट करू शकतो. एवढं लक्षात आलं आपल्याकडे. बघा इम्पॉर्टंट काय ह्याच्यामध्ये, ब्रेस्ट फिडिंग एकदम इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं. 3 गोष्ट तुमच्याकडे, 3-4 गोष्ट बघा. काय एकदम पहिलं काय, जेवढं लवकर होतील तेवढी काय ब्रेस्ट फिडिंग इनिशिएशन म्हणजे सुरुवात करायचं आहे, हे एक राहिलं. आणि आपण जे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग आहे हे 6 महिनेपर्यंत कंपल्सरी कंटिन्यू ठेवायचं आहे. आणि त्याच्यासोबत आपण 2 इयर पर्यंत ब्रेस्ट फिडिंग आपण करू शकतो. त्याच्यानंतर विनिंग कधी सुरू करायचे, 6 महिन्यानंतर करायचे. एवढी 4 गोष्टी तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. खूप वेळा म्हणजे खूप मॅक्झिमम टाइम विचारलेले MCQ आहेत. मग आपलं उत्तर 24 नाही, 6 नाही, 2 नाही, मग एक एकदम उत्तर बरोबर असणार आहे आपलं. ओके चला, मग आपण आता काय करायचंय, नेक्स्ट MCQ कडे जायचं आहे. काय म्हणते क्वेश्चन बघूया. मोस्ट सेन्सिटिव्ह, बघा सेन्सिटिव्ह म्हणजे काय, एकदम सेन्सिटिव्ह, एकदम नाराज होते फक्त. बघा लास्ट मी ह्याच्यामध्ये सांगितलं ते सेन्सिटिव्ह आहे, हे वेगळे सेन्सिटिव्ह बरं का. मोस्ट सेन्सिटिव्ह इंडिकेटर एकदम लवकर आपल्याला कळायला पाहिजे बाबा कशाबद्दल, ऑफ हेल्थ स्टेटस बद्दल आपल्याला कळवायचं आहे, म्हणजे समजून घ्यायचं आहे. मग एकदम बेस्ट म्हणजे मोस्ट सेन्सिटिव्ह इंडिकेटर कुठले असणार आहे, काय काय दिलेलं बघा. सॉरी ऑप्शनमध्ये IMR दिलेलं आहे, MMR दिलेलं आहे, आणि अंडर 5 मोर्टॅलिटी दिलेलं आहे, आणि हे काय पेरिनेटल मोर्टॅलिटी, म्हणजे 5 हे दिलेले, सॉरी 4 ऑप्शन दिलेले. हे अंडर 5 झालं, आणि पेरिनेटल, आणि MMR. IMR म्हणजे काय, इन्फंट मोर्टॅलिटी रेट, आणि मटर्नल मोर्टॅलिटी रेट, आणि अंडर 5 मोर्टॅलिटी रेट हे मोर्टॅलिटी, आणि हे काय पेरिनेटल मोर्टॅलिटी. असं पद्धतीने 4 प्रकार म्हणजे 4 ऑप्शन मध्ये दिलेले आहे. मग ह्याच्यामधलं आपल्याला काय करायचं, मोस्ट सेन्सिटिव्ह एकदम सेन्सिटिव्ह इंडिकेटर कुठले आहे बाबा, ह्याचं हे आपल्याला कळलं तर आपण इझिली काय करू शकतो, हेल्थ स्टेटस बद्दल जाणून घेऊ शकतो. मग ते कुठली असणार आहे आपण बघूया. मग आपल्याला काय करायचं, सुरुवात करूया आपण फर्स्ट ऑप्शन पासून. पहिला ऑप्शन कुठले, IMR. IMR म्हणजे काय, इन्फंट मोर्टॅलिटी रेट, इन्फंट मोर्टॅलिटी रेट, इन्फंट मोर्टॅलिटी रेट. मोर्टॅलिटी म्हणजे काय, डेथ. मॉर्बिडिटी म्हणजे डिसिजन आहे, सांगितलं ना मी तुम्हाला ऑलरेडी. ते झालं इन्फंट मोर्टॅलिटी रेट. त्याच्यामध्ये काय होतंय बाबा, त्याच्यामध्ये होणार आहे नंबर ऑफ इन्फंट डेथ, किती नंबर डेथ होते, इन्फंट डेथ होणार आहे. इन्फंट म्हणजे पटकन लक्षात यायला पाहिजे, कोण, 0 to 1 इयर पर्यंत, 0 to 1 इयर पर्यंत. कशामध्ये, पर 1000 लाईव्ह बर्थ बरं का, 100 नाही बरं का, 1000 आहे. नंबर ऑफ इन्फंट डेथ होते पर 1000 लाईव्ह बर्थ मध्ये, लाईव्ह बर्थ, ते पण इन सिलेक्टेड इयर, बर्थ इन इयर मध्ये. आता लक्षात येतील तुम्हाला. बघा एका वर्षामध्ये 1000 लाईव्ह बर्थ मध्ये 1000 बच्चू जन्मलेला आहे, त्याच्यामध्ये किती मरतात, म्हणजे नंबर ऑफ इन्फंट डेथ आहे, त्याला आपण काय म्हणतो, इन्फंट मोर्टॅलिटी डेथ असं म्हणतो. बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय कळणार आहे, की काय रिफ्लेक्ट करतो, रिफ्लेक्ट काय करणार आहे, ही रिफ्लेक्ट करणार आहे हाऊ वेल, म्हणजे कसं बरं आहे. WS नाही लिहिलो का मी, ओके. हाऊ वेल अ कंट्री, कंट्री कसं बरं आहे, आणि कम्युनिटी, ही कम्युनिटी कशा पद्धतीने चांगली आहे बाबा, हेल्थ रिलेटेड बरं का. हाऊ वेल अ कंट्री किंवा कम्युनिटी ही काय करतो, आपल्याला म्हणजे रिफ्लेक्ट करतो. रिफ्लेक्ट म्हणजे काय, मिरर दाखवण्यासारखं. हे झालं हे टेक केअर ऑफ प्रेग्नेंट मदर, न्यूबर्न आणि जन्मलेला बच्चू. बघा हे सगळे ह्याच्यामध्ये कळणार आहे. काय काय रिफ्लेक्ट करतो, हाऊ वेल अ कम्युनिटी किंवा कंट्री टेक केअर ऑफ द, जे कुठली पण देश आहे किंवा जे कम्युनिटी आहे त्याच्यावरती आपल्याला काय कळणार आहे, जे कशा पद्धतीने केअर घेतो, कोणाकोणाचं, प्रेग्नेंट मदरची म्हणजे प्रेग्नेंट आईची, आणि त्याचा बच्चू न्यूबर्नची, आणि 1 वर्ष होईपर्यंत जे बच्चू आहेत त्यांचं कशा पद्धतीने काळजी घेते, ही डायरेक्ट काय करणार आहे, आपल्याला मिरर दाखवणार आहे. कोण, इन्फंट मोर्टॅलिटी रेट म्हणजे IMR. हे काय करणार आहे, आपल्याला मिरर दाखवणार आहे. काय म्हणू शकतो, IMR इक्वल टू मिरर ऑफ कम्युनिटी हेल्थ, मिरर ऑफ
कम्युनिटी हेल्थ. इम्पॉर्टंट नोट आहे, लिहून घ्या. कम्युनिटी हेल्थ म्हणजे काय दाखवणार आहे? आरसा दाखवणार आहे. बाबा तुम्ही एवढा आहे बघा, तुमचा चेहरा बघून घ्या तुम्ही, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही हेल्थ सर्व्हिस देता तुमच्या देशामध्ये किंवा कम्युनिटीमध्ये. कोण देणार? इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. चला अजून काय ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये घ्यावं म्हणजे ही IMR आहे बघा. IMR कोण आहे? ही IMR एकदम मोस्ट सेन्सिटिव्ह, कसं आहे? एकदम मोस्ट सेन्सिटिव्ह इंडिकेटर आहे. लक्षात आलं? आपलं उत्तर ऑलरेडी भेटले आपल्याला. काय IMR कोण आहे? म्हणजे काय? मोस्ट सेन्सिटिव्ह इंडिकेटर आहे. त्याचसोबत अजून कोण बघा, हे क्वेश्चन असतो बरं का, ही तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, समजून घ्यायचं बरं का. मोस्ट सेन्सिटिव्ह इंडिकेटर एवढंच का झालं, आणि हे मोस्ट इम्पॉर्टंट इंडिकेटर ऑफ नॅशनल डेव्हलपमेंट. एवढी माहिती आपल्याला ही इंडिकेटर्स देतो बरं का. तुम्हाला वाटत असेल हा सर फक्त IMR मोजलं तर काय काय भेटणार आहे तुम्हाला? म्हणजे जे पिरियड प्रेग्नेंट व्हायचं, म्हणजे प्रेग्नेंट पासनं इन्फंट काय झालं, न्यूबॉर्न झालं, न्यूबॉर्न पासनं इन्फंट म्हणजे 1 इयर पर्यंत जे बच्चू आहे त्याचे हेल्थ कसं असणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटू शकतो. म्हणजे ह्यालाच आपण का मानतो बाबा ही काय सेन्सिटिव्ह इंडिकेटर आहे म्हणून. बघा ह्याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहे, तुम्ही लक्षात घ्यायचंय, त्याच्यामध्ये काय काय भेटणार आहे IMR मध्ये. IMR ही सगळी इंडिकेट करतो बरं का. पहिल्या ह्याच्यामध्ये असणार आहे मॅटर्नल हेल्थ अँड न्यूट्रिशन. कशा पद्धतीने आई जेवण करणार किंवा न्यूट्रिशन घेणार तसं पद्धतीचे काय बच्चू जन्माला येणार, एक झालं. आणि त्याच्यानंतर अँटीनेटल केअर, आपण कशा पद्धतीने केअर देतो आईचं. इन केस ऑफ हाय रिस्क असेल तर आपण नाहीच बघितलं तर मग इन्फंट डेथ होतात बरं का. हे झालं. तिसरं असणार आहे इंट्रापार्टम केअर म्हणजे काय? डिलिव्हरी टाइम मधलं जे केअर झालं हे झालं. त्याच्यानंतर कुठली असणार आहे? चौथा, आता डिलिव्हरी झाले म्हणजे निओनेटल केअर म्हणजे किती? 0 ते 28 दिवस बरं का. हे 28 दिवस झालं. त्याच्यानंतर इन्फंट फिडिंग, कशा पद्धतीने इन्फंटला फिडिंग करतो आई. फिडिंग प्रॅक्टिस कशा पद्धतीने आपण तिला एज्युकेट केलेलं आहे. एकदम कुठले आपण जस्ट म्हटलो कोलोस्ट्रॉम एकदम इम्पॉर्टंट आहे, त्या आपण काय मिसच नाही करायचं. ठीक आहे. दूध स्टार्टिंगला अगोदर काय करायचे की दूध काढून टाकायचे. ते झालं. सव्वा इम्युनायझेशन मॅक्झिमम इम्युनायझेशन 1 वर्षापर्यंत कम्प्लीट होते बरं का. कुठली असो 0 ॲट बर्थ आपण 3 देणार आहे, त्याच्यानंतर 6 वीक झालं, आणि नंतर कुठलं 10 वीक झालं, 14 वीक झालं, 14 पर्यंत म्हणजे थोडी मॅक्झिमम एवढी कव्हर होणार आहे. एक झालं इम्युनायझेशन. त्याच्यानंतर इन्फेक्शन कंट्रोल हे झालं. आणि अजून काय म्हणू शकतो? सोशल इकॉनॉमिक स्टेटस आपल्याला कळणार. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे त्यांच्याकडे काय जे हेल्थ फॅसिलिटीज असतात हे पण लक्षात येते आपल्याकडे. आणि अवेलेबिलिटी ऑफ हेल्थ सर्व्हिसेस कशा पद्धतीने आपल्याकडे अवेलेबल आहेत हे पण काय आरसा दाखवणार. कोण? IMR इन्फंट मॉर्टॅलिटी. हा बाबा तुमच्या कम्युनिटी किंवा तुमच्या देशामध्ये असंच एवढे करते म्हणजे हे तुम्ही समजून घ्या तुमचा चेहरा. हे झालं IMR बद्दल. ओके. चला आता IMR बद्दल अजून काय? IMR काय रिफ्लेक्ट करतो? आता मी जस्ट बघितलं पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस कशा पद्धतीने देतो हे आपल्याला कळते, म्हणजे रिफ्लेक्ट करतो. आणि न्यूट्रिशन एक झालं. सॅनिटेशन आणि मॅटर्नल सर्व्हिसेस अजून काय राहिलं? हे झालं. ओके. एवढा काय देणार आहे? आरसा दाखवणार आहे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. ओके. एवढा आपण बघितलं. ओके. चला मग आपण क्वेश्चनकडे जाऊया. बघा आपण डिटेलमध्ये बघितलं, त्याच्यामध्ये आता काय तुम्हाला कुठल्या पण प्रॉब्लेम येणारच नाही कशाबद्दल? IMR विचारल्यावर. एवढं आपण बघितलं. चला नेक्स्ट काय? मग आपलं उत्तर तर भेटलेलं आहे. मोस्ट सेन्सिटिव्ह इंडिकेटर ऑफ द हेल्थ कुठले असणार आहे? इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. एकदम उत्तर बरोबर असणार आहे. दुसरं काय दिलेलं आहे? MMR मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. कोण? मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. ह्याच्यामध्ये आपल्याला काय कळणार आहे? त्याच्यामध्ये कळणार आहे मॅटर्नल केअर बद्दल. मॅटर्नल केअर क्वालिटी. त्याच्यामध्ये इन्फंटचं आणि सोसायटीचं जास्त कळणार आहे का? नाही, फक्त आईबद्दल कळणार आहे. हे गेलं. अंडर 5 काय मॉर्टॅलिटी म्हटलेलं आहे. अंडर 5 मध्ये कोण येते? जे बच्चू येतात आणि चिल्ड्रन वगैरे येतात. आणि लेस दॅन, हे बघा हे पण मार्कर आहे, पण लेस दॅन MMR
MMR म्हणतो बघा, सॉरी IMR. MMR मध्ये फक्त मॅटर्निटी कळणार आहे. ही एवढं सेन्सिटिव्ह नाही आहे बरं का. हे पण झालं. आणि पेरिनेटल काय म्हणता येईल आणि मोर्टल. पेरिनेटल पिरियड म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे कधी सुरू होते आणि कधीपर्यंत जे पिरियड आहे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. ऑलरेडी मी सांगितलेलं हे कधी होतं, फ्रॉम 28 वीक ऑफ गेस्टेशन तेपर्यंत कुठनं टू 7 days आफ्टर बर्थ. 7 days आफ्टर बर्थ. हे लक्षात असायला पाहिजे बरं का. एवढी पण ही काय सेन्सिटिव्ह नाहीये. मग आपल्याला काय करायचं हे लेट त्याच्यामध्ये काय झालं, लेट प्रेग्नन्सी इन्क्लूड झालंय. लेट प्रेग्नन्सी प्लस डिलिव्हरी केअर ह्याच्यामध्ये आलंय. त्याच्यामध्ये पेरिनेटलमध्ये एवढं आपल्याला लक्षात असायला पाहिजे. आणि आपलं उत्तर आहे एकदम बरोबर कुठली, ए एकदम बरोबर म्हणजे इन्फंट मोर्टॅलिटी रेट. मग आता आपला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूया. चला काय म्हणते बघा सगळे आज कुठले जे हेल्थ रिलेटेड आणि बच्चू रिलेटेड जास्त क्वेश्चन आले असं वाटायला मला. बघा काय म्हणते आणि बेस्ट इंडिकेटर, हे पण इंडिकेटर विचारताय बरं का. बेस्ट इंडिकेटर ऑफ अ फिटल वेलबिंग. बघा कशाबद्दल विचारते, फिटल वेलबिंग बद्दल विचारते. म्हणजे बच्चू कसं आहे, बरोबर आहे का नाही बाबा, हे कसं कळणार आपल्याला. आपण बीपी चेक केलं तर पटकन कळणार. फिटल म्हणजे बघा, फिटल म्हणजे परत नाही झाले बरं का. म्हणजे हे म्हणजे ह्याच्यामध्ये आईचं पोटात म्हणजे काय, युट्रसमध्ये. हे फिटल झालं. बीपी चेक करणार, फिटल मोमेंट चेक करणार, हाईट चेक करणार, वेट चेक करणार. बघा आता ऑलरेडी बच्चू कुठं आहे, युट्रसमध्ये. मग आपण बीपी चेक करता येते का बच्चूचं, आईचं चेक करणार, हाईट पण आईचं चेक करणार, वेट पण आईचं चेक करणार. आणि फिटल मोमेंट जे आहे आईचं पोटावरतीच आपण चेक करू शकतो. हे सगळे काय त्याच्याबद्दल आता काय बघायचं आपल्याला, बेस्ट इंडिकेटर कुठला आहे बाबा कशाबद्दल, फिटल वेलबिईंग बद्दल. चला पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, बीपी दिलेलं आहे. बीपी म्हणजे काय, ब्लड प्रेशर. बीपी म्हणजे काय, ब्लड प्रेशर. मॅटर्नल ब्लड प्रेशर आपल्याला काय कळणार आहे का, मॅटर्नल ब्लड प्रेशरने आपल्याला काय कळणार बघा. इन केस ऑफ आपण बीपी चेक केलं, इन केस ऑफ जास्त कमी असलं तर त्याच्यामध्ये काय कळणार आहे, त्याच्यामध्ये आईबद्दल हायपरटेन्शन आहे का आई हे कळणार, किंवा प्री एक्लेम्सिया बद्दल आपल्याला कळणार आहे. प्री एक्लेम्सिया बद्दल वगैरे कळणार. मग आईबद्दल बच्चू बद्दल काय कळणार आहे का, नाही. नो फिटल वेलबिईंग याच्यामध्ये काहीच नाही कळणार आपल्याला. आता नेक्स्ट काय म्हटलेलं आहे ह्यांनी, हाईट बद्दल. आपण हाईट होता आणि वेट बद्दल. आता कुठं राहिलं हे, फिटल मोमेंट. सेकंड कुठलं आहे, फिटल मोमेंट बद्दल आपण बघूया. फिटल मोमेंट इम्पॉर्टंट टॉपिक आहे बरं का. फिटल मोमेंट, फिटल कसा पद्धतीने मोमेंट करतो आणि मोमेंट केलं तर आपल्याला काय इंडिकेट होतो, ते मोमेंट नाही केलं तर काय इंडिकेट करतो आणि केलं तर काय इंडिकेट करतो. ही खूप महत्वाचं आहे, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला कळणार बाबा ही कंडिशन सिरियस आहे किंवा नॉर्मल आहे, ही सगळी आपल्याला लक्षात येणार. बघा फिटल मोमेंट काय, फिटल मोमेंट काय असणार आहे, फिटल मोमेंट आर द किक्स. म्हणजे काय करणार आहे, किक करणार आहे बच्चू. कुठे, पोटामध्येच बरं का. किक्स म्हणा, रोल्स म्हणा, इकडे तिकडे उलटी मारा. आणि फ्लटर हेल्ट बाय मदर बरं का. म्हणजे आईला कळतंय, असं नाही की आपण व्हिडिओ मधनं बघतोय किंवा बघतोय, हे आईला कळणार आहे. म्हणजे फील होते त्याला आईला. हे झालं हेल्ट बाय द मदर. हे फिटल मोमेंट झालं. कधी स्टार्ट होते, ते स्टार्टेड बघा. एक एव्हरेज पिरियड आहे, पण त्याच्यामध्ये प्रायमी आणि मल्टीमध्ये डिफरन्स आहे. प्रायमीमध्ये आणि मल्टी ग्रॅव्हिडामध्ये. मल्टी हे ग्रॅव्हिड आहे बरं का. ग्रॅव्हिडमध्ये प्रायमीमध्ये कधी होणार आहे, प्रायमीमध्ये होणार आहे 18 ते 20 वीक मध्ये. नियर असं एव्हरेज आहे बरं का इन प्रायमीमध्ये. आणि नंतर 16 ते 18 वीक मध्ये मल्टीमध्ये. हे काय, ते स्टार्टर फिटल मोमेंट ह्यावेळी सुरुवात होणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, बेस्ट इंडिकेटर हे काय काय इंडिकेट करतो आपल्याला बघायचं आहे. कुठे बघायचं आपण, चला फिटल मोमेंट इथेच बघूया आपण. काय इंडिकेटर, फिटल मोमेंट इंडिकेटर आपल्याला बघायचं. हा बाबा ही मोमेंट केलं तर आपल्याला काय काय इंडिकेशन भेटतो, इंडिकेटर. चला पहिली जे भेटणार आपल्याला काय भेटतो इंडिकेटर, ही इंडिकेट करतो गुड ऑक्सिजनेशन. इंडिकेट करतो चांगल्या पद्धतीने बच्चूला काय भेटतंय, ऑक्सिजनेशन भेटत आहे. म्हणजे ऑक्सिजनेशन पोचत आहे. कुठनं जाणार, प्लॅसेंटामधनं जाणार. काय म्हणू शकतो आपण, फिटस मूव नॉर्मली. ज्यावेळी फिटस नॉर्मली मूव करतो मग आपल्याला लक्षात येते हे काय, ओनली प्लॅसेंटा. ज्यावेळी प्लॅसेंटा काय करतो, ऑक्सिजनेशन चांगल्या पद्धतीने, प्लॅसेंटा चांगल्या पद्धतीने काय करतो, सप्लिमेंट करतो किंवा काय सप्लाय करतोय. एनफ ऑक्सिजन जेवढा पाहिजे तेवढा बच्चूला. हे काय इंडिकेट करायला कशाबद्दल, गुड ऑक्सिजनेशन बद्दल. काय, फिटल मोमेंट. हे एक झालं. त्याच्यानंतर दुसरं आहे रिफ्लॅक्ट इंटॅक्ट सीएनएस. म्हणजे सीएनएस काही प्रॉब्लेम नाहीये, एकदम इंटॅक्ट आहे.
म्हणजे ह्याच्यामध्ये काय होऊ शकतो, फॉर फिटल मोमेंट, म्हणजे ह्याच्यामध्ये काय फॉर फॉर मोमेंट फॉर मोमेंट त्याच्यामध्ये काय होणार आहे, फिटल ब्रेन मोमेंट, फिटल ब्रेन आणि मसल, ब्रेन ब्रेन मसल मस्ट बी कसे एकदम मस्त पद्धतीने फंक्शन करत आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे फंक्शनिंग. काय म्हणू शकतो, शोज शोज गुड न्यूरोलॉजिकल हेल्थ, म्हणजे न्यूरोलॉजिकल मध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे बरं का. ही सगळे आपण ही जे ऍक्टिव्हिटी करतोय आता सध्याला, जे मी लिहितोय आणि तुमच्याकडे म्हणजे इकडे पुढे बघतोय आणि इकडे नोट्स बघतोय, म्हणजे लिहितोय बरोबर वेगळे, इकडे खाली माझं कीबोर्ड वगैरे बघतोय मी, हे सगळे काय माझं न्यूरोलॉजिकल ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे ब्रेनने मेन हे सगळे काम करणार आहे, म्हणजे ब्रेनवरनच जे सगळे काय सिग्नल्स येणार आहे, ही इकडे बघू तिकडे बघू, हे सगळे काय इंडिकेशन करतो. मग बच्चू पण काय करतो, एकदम चांगल्या पद्धतीने मुवमेंट करतो, ब्रेन मसल ऍक्टिव्हिटी सगळे करते, म्हणजे काय न्यूरोलॉजिकल मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये असं आपल्याला समजून येते, म्हणजे इंडिकेट करतो. हे झालं. आता नेक्स्ट अजून काय करतो याच्यामध्ये, फर्स्ट साइन ऑफ हायपोक्सिया. बघा काय म्हणतो, फर्स्ट साइन ऑफ हायपोक्सिया हायपोक्सियाला पण इंडिकेट करतो कोण, फिटल मोमेंट. पण फिटल मोमेंट कसा असणार आहे, त्याच्यामध्ये कमी असणार आहे, डिक्रीज मोमेंट कमी झाला की समजून घ्यायचं ऑक्सिजन सप्लाय कमी आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीने बच्चू काय करतोय, मोमेंट करे ना, मोमेंट हे काय कमी झालंय. मग याच्यामध्ये आपण काय करू शकतो, म्हणजे काय समजू शकतो, पेन ओटो सप्लाय कमी होते, मग ज्यावेळी काय होतं, अर्लिएस्ट चेंज इज रिक्वायर्ड. काय होणार आहे, ऑक्सिजन कमी होणार, अर्लिएस्ट चेंज काय होणार आहे, त्यांची ऍक्टिव्हिटी कमी होणार आहे, म्हणजे डिक्रीजला काय कोण म्हणू आपण, रिड्युस्ड जे मोमेंट वगैरे कमी होणार आहे बच्चूचा मोमेंट बरं का. हे कशामुळे, हायपोक्सियामुळे, म्हणजे ऑक्सिजन कमी भेटलेला आहे. मग अजून काय म्हणू शकतो आपण, मदर कॅन डिटेक्ट इट इमिडिएटली बरं का. म्हणजे म्हणजे आई डिटेक्ट करू शकते, म्हणजे आईला कळतंय बाबा काय आपलं बेबी काय चांगल्या पद्धतीने मुवमेंट करेना. अर्ली वॉर्निंग साईन हे झालं बघा, आईला कळलंय, हे झालं ह्याच्याबद्दल. बघा ह्याच्यासाठी आपल्याला नो डॉपलर, त्याला काहीच गरज नाही बरं का, ह्याला नो डॉपलर, नॉन स्ट्रेस टेस्ट, USG हे काही रिक्वायर्ड नाहीये. कशासाठी, ही आपण जे फिटल मुवमेंट बघतोय ह्याच्यासाठी. पण तुम्हाला क्लिनिकल बेसवरती शोधायचं असेल तर हा बाबा त्याच्यामध्ये क्लिनिकल मुवमेंट म्हणजे मुवमेंट वगैरे होते का नाही, ज्यावेळी आपल्याला काय करावं लागेल, तुम्हाला क्लिनिकल इम्पॉर्टंट आहे बरं का, स्टार मार्क करून ठेवा. क्लिनिकल बेसिक मध्ये तुम्ही कशा पद्धतीने फिटल मुवमेंट चेक करणार. बघा ह्याच्यामध्ये मदरला सांगायचं, आईला सांगायचं, बाबा आई तुम्ही काय करा, जे बच्चू फिटल मुवमेंट करते तुम्हाला काय करायचंय, मोजायचं आहे. काय करायचंय, मोजायचं आहे बाबा. तुम्हाला टाइम द्यायचा ते आईसाठी किती, मोर दॅन 10. बघा किती मुवमेंट व्हायला पाहिजे, मोर दॅन 10, इक्वल और मोर दॅन 10 मुवमेंट व्हायला पाहिजे. मोमेंट विदिन 12 आवर बरं का, विदिन 12 आवर मध्ये हे काय नॉर्मल झालं. 12 म्हणजे 10 पेक्षा जास्त मुवमेंट झालं 10 तासमध्ये म्हणजे एकदम नॉर्मल आहे. इन केस ऑफ लेस दॅन 10 मुवमेंट झाले, मग आपण काय समजून घ्यायचं, फिटल डिस्ट्रेस आहे. मग ज्यावेळी आपल्याला काय करावं लागतंय, ज्यावेळी आपल्याला करावंच लागतंय कुठली, नॉन स्ट्रेस टेस्ट, NST म्हणा USG रिलेटेड, ही काही असो आपल्याला पुढचं करावं लागेल, हे आपलं लक्षात आलंय. ओके चला, ऑप्शन मध्ये काय होतं, बेबी तर आपल्याला एक्लेम्सिया, प्री एक्लेम्सिया आणि कसं अजून जे हायपरटेन्शन वगैरे, क्रोनिक हायपरटेन्शन, हे सगळे आपल्या लक्षात येणार आईबद्दल. मग आपल्याला फिटल वेलबिंग बद्दल काहीच कळणार नाहीये. आणि हाईट मध्ये काय होणार, हाईट मध्ये मॅटर्नल हाईट ही नॉट, हे फिक्स करू शकत नाही बाबा, ही असं होऊ शकते म्हणून, म्हणजे ऑक्सिजनेशन वाढले कमी हे पण आपण नाही सांगू शकत. हे काय नेक्स्ट वेट मध्ये म्हटलेलं आहे. बघा इथे त्यांनी मेन्शन केलेलं नाहीये की वेट आणि हाईट आणि BP हे बच्चूचं आहे का आणि आईचं आहे. बघा हाईट बच्चूचं असो किंवा आईचं असो, हे हाईट आपण डायरेक्टली इंडिकेट करत नाही बरं का, ही डायरेक्टली इंडिकेट करत नाही वेलबिंग साठी. आणि वेट पण बघा, इन केस ऑफ LBW वगैरे असेल तर आपण म्हणू शकतो बाबा हे काय एकदम काय इश्यू आहे वगैरे आपण बोलू शकतो, पण ह्यांनी मेन्शन केलं नाही. मग आपण एकदम बरोबर उत्तर कुठली जाणार आहे, बेस्ट इंडिकेटर ऑफ कुठली, फिटल मोमेंट एकदम बेस्ट उत्तर जाणार आहे. बघा ह्याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट आता लक्षात आलं मला, हे तुम्हाला जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तुम्ही लक्षात घ्यावं.
बेस्ट क्लिनिकल इंडिकेटर, बेस्ट क्लिनिकल इंडिकेटर ऑफ फिटल वेलबिंग, बरं का, मी शॉर्ट फॉर्म मध्ये येतो फिटल वेलबिंग. हे काय, फिटल मोमेंट, फिटल मोमेंट ही उत्तर असणार आहे. बघा काय म्हणतो, बेस्ट क्लिनिकल इंडिकेटर ऑफ द फिटल वेलबिंग. हे काय, फिटल वेल बिंग. काय, बेस्ट क्लिनिकल फिटल मोमेंट हे उत्तर असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर अर्लिएस्ट, एकदम पटकन लक्षात यायला पाहिजे, अर्लिएस्ट साइन ऑफ द फिटल डिस्ट्रेस. जस्ट सांगितलं तुम्हाला काय, डिस्ट्रेस काय, डिक्रीज इन अ फिटल मोमेंट, डिक्रीज इन अ फिटल मोमेंट मध्ये कमी झालं तर आपल्याला काय समजून घ्यायचं, हा डिस्ट्रेस मध्ये चाललंय बच्चू. हे एक राहिलं. आणि नेक्स्ट कोण, बेस्ट टेस्ट फॉर कशासाठी, फिटल वेलबिंग साठी. कोण, BPP. कुठली, BPP. BPP म्हणजे काय, बायो फिजिकल प्रोफाईल. हे बेस्ट असणार आहे. ओके. आणि बेस्ट पण असायला पाहिजे. आणि इमिडिएट, बेस्ट आणि इमिडिएट टेस्ट. बेस्ट मध्ये इमिडिएट टेस्ट कुठली असणार आहे, नॉन स्ट्रेस टेस्ट, ही एकदम बरोबर असणार आहे. आणि सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट लॉंग टर्म इंडिकेटर कोण असणार आहे, AFI. इकडे दिसत नसेल तुम्हाला, AFI म्हणजे काय, अम्नियोटिक फ्लुइड व्हॉल्यूम. बरं का, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे बरं का, इम्पॉर्टंट आहे. हे काय, बेस्ट क्लिनिकल इंडिकेटर फिटल वेलबिंगचा कुठला, फिटल मोमेंट. आणि अर्लिएस्ट साइन ऑफ द फिटल डिस्ट्रेस समजायचं की मोमेंट कमी झाले. आणि बेस्ट टेस्ट फॉर द फिटल वेलबिंग BPP म्हणजे बायो फिजिकल प्रोफाईल. आणि बेस्ट इमिडिएट टेस्ट NST. सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट कुठले, अम्नियोटिक फ्लुइड इंडेक्स, व्हॉल्यूम. ठीक आहे, एकदम उत्तर बरोबर असणार आहे आपलं दुसरं. एवढी काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, बघा कशाबद्दल आहे, BMW बद्दल आहे. चला मग आपण डिस्कस करूया. ओके, चला काय म्हणते बघा, कॅटेगरी 1. बघा कॅटेगरी पहिला म्हटलं ऑफ BMW म्हणजे काय, बायोमेडिकल वेस्ट. बघा ह्युमन अनॉटॉमिकल वेस्ट इन्क्लूड. अरे बघा कॅटेगरी 1 पण म्हटलंय त्यांनी, ते पण सांगितलंय. ह्याच्यामध्ये कुठलं काय काय असणार आहे, ह्युमन अनॉटॉमिकल वेस्ट असणार आहे. आणि याच्यामध्ये इन्क्लूड काय काय आहे, सॉलिड वेस्ट, ह्युमन टिश्यू ऑर्गन बॉडी पार्ट्स, आणि मायक्रोबायोलॉजी वेस्ट, आणि शार्प्स. बघा हे सगळे म्हटलेलं आहे, कशा कशामध्ये आहे. मग आपल्याला काय बघायचंय, पहिला ह्युमन अनॉटॉमिकल वेस्ट मध्ये काय असू शकतो. सगळ्यांना माहिती आहे की BMW मध्ये 10 प्रकारचे, BMW मध्ये काय 10 प्रकारची कॅटेगरी आहे. ते पण कुठे, 1 2 3 4 5 असे 10 पर्यंत. 1 2 3 4 5 6 7. ओके, पुढचे नेक्स्ट बघू. पहिला असणार ह्याच्यामध्ये हे लक्षात असायला पाहिजे बरं का, ह्युमन अनॉटॉमिकल वेस्ट. ह्युमन अनॉटॉमिकल झालं ते ह्युमन नंतर कोण, ॲनिमल. ह्युमन नंतर ॲनिमल नंतर कोण, मायक्रोबायोलॉजी. चौथा शार्प. पाचवा डिस्कार्डेड मेडिसिन. डिस्कार्डेड मेडिसिन एक झालं. सहावं कुठलं आहे, सॉइल्ड नाही बरं का, सॉइल्ड वेस्ट. सातवा प्लास्टिक एक झालं. अजून कुठलं राहिलं, ह्युमन झालं, ॲनिमल, मायक्रोबायोलॉजी हे झालं. इकडे झालं हे प्लास्टिक म्हणजे सॉलिड बरं का, हे पण म्हटलं. हां, हे प्लास्टिक म्हणजे काय, सॉलिड. हे 8 नंबर. आता 9 नंबर, आता 10 नंबर. 9चे कुठले, 8चे लिक्विड, हे ॲश. कुठली, इन्सनरेशन रॅश. काय म्हणू शकतो, राख म्हणू शकतो बघा तुम्ही. आणि हे काय, केमिकल वेस्ट. हे काय, सगळे काय, ही केमिकल वेस्ट. ही टाइप्स आहे, कॅटेगरी आहे. आपल्याला काय बघायचं आहे, एक बद्दल बघायचं आहे. कशाबद्दल, एक बद्दल. चला, ह्युमन अनॉटॉमिकल वेस्ट. हा, ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट कोण आहे माहिती आहे का, अनॉटॉमिक वेस्ट. ह्याच्यामध्ये प्लॅसेंटाचे खूप वेळा विचारलेलं आहे. मी म्हणतो बाकीचं जाऊ द्या, आपण प्लॅसेंटा बद्दल आपण डिस्कस करूया. बघा ह्याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहे, प्लॅसेंटा.
प्लॅसेंटा आणि सर्व ऑर्गन्स, जे ह्युमन म्हटलं बरं का, ह्युमनचे सर्व ऑर्गन्स आणि बॉडी सिक्रेशन, हे सगळे आपण काय टाकणार आहे ह्याच्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये येणार आहे कशामध्ये, ह्युमन अनॉटॉपिकल वेस्ट मध्ये. हे कशामध्ये येतं, येलो मध्ये येतो. हे पण लक्षात असू द्या, हे येलो मध्ये येतो. हे झालं ह्याच्याबद्दल. हा, मी काय म्हणत होतो, प्लॅसेंटा. ही प्लॅसेंटा एकदम इम्पॉर्टंट आहे बरं का, हे तुम्हाला लक्षात असायलाच पाहिजे. हे कशा पद्धतीने आपण डिस्कार्ड करतो, मेथड ऑफ डिस्पोजल, मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ प्लॅसेंटा, डिस्पोजल ऑफ प्लॅसेंटा कसा पद्धतीने आपण काय करतो, डिस्कार्ड करतो. हे खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे. समजा आपण कुठे, तुम्ही आता कुठे जाणार आहे, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून सब सेंटरमध्ये, म्हणजे हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये जाणार आहे. तिकडे असणार आहे का सगळी व्यवस्था, नसणार आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, डिसइन्फेक्टेड करायचं आहे. बघा पहिला काय करायचं, मी दिलं नाही का, ऍट सब सेंटर किंवा पीएचसी मध्ये पण सेम रूल फॉलो होते बरं का. ह्याचं प्लॅसेंटा बद्दल ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे डिसइन्फेक्टंट, म्हणजे ह्याला डिसइन्फेक्टंट करायचं आहे कशा पद्धतीने, बाय ब्लिचिंग पावडर टाकून काय करायचं आहे, डिसइन्फेक्टंट करायचं आहे. ब्लिचिंग पावडर म्हणजे कुठली, CaCl2. हे काय करायचं, डिसइन्फेक्टंट करायचं आहे प्लॅसेंटाला. हे झालं पहिलं. त्याच्यानंतर कशा पद्धतीने डिस्पोज करायचं आपल्याला, डिस्पोज कसं आहे, डीप बोरियल, काय म्हणतो बघा, डीप बोरियल मेथडमध्ये खड्डा खोदून आत आपल्याला काय करायचंय, समाप्त करायचंय. लक्षात आलं बघा. हे कुठे, ऍट अ सब सेंटर किंवा पीएच लेवलला काय करायचंय, डिसइन्फेक्ट बाय ब्लिचिंग पावडर, त्याच्यानंतर डिस्पोज करायचंय डीप बोरियल मेथडमध्ये. एवढं झालं सब सेंटरमध्ये. आता समजा तुम्ही कुठे आहे, CHC पेक्षा जास्त लेवलला, CHC असो, सब डिस्ट्रिक्ट असो किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये वगैरे तुम्ही काम करत असेल, मग यावेळी काय करायचं आपल्याला, CHC किंवा त्याच्यापेक्षा वरचे जे हॉस्पिटल किंवा फॅसिलिटी आहे आपलं, जे तिकडे काय करणार, आपण डायरेक्ट इन्सिनरेशन करणार आहे. म्हणजे काय म्हणू शकतो, जळून राख करणार आहे सगळे. एकच मिनिट, इन्सिनरेशन करणार आहे, म्हणजे डिग्री सेल्सियस मध्ये सगळं जळून टाकायचं. ते पण आपण पुढे अभ्यास करूया. बघा एवढं आपण बघितलं. चला मग आपलं उत्तर कुठे कुठे जाणार आहे बघा. कॅटेगरी 1 BMW अनॉटॉमिकल वेस्ट इन्क्लूड. सॉलिड वेस्ट आहे का, सॉलिड किती नंबर होता, कुठे गेलो बाबा, हा सॉलिड, हे सॉलिड होता 7 नंबर. किती नंबर होता, सॉलिड 7 नंबर होता. ऑर्गन आणि हे 1 नंबर होता, म्हणजे कुठला, ह्युमन अनॉटॉमिकल वेस्ट, एकदम बरोबर आहे. आणि मायक्रोबायोलॉजी कॅटेगरी 4 आणि शार्प कुठं होते, नाही शार्प 4 होते, शार्प 4 होते आणि मायक्रोबायोलॉजी 3 होता. हे 3 आहे आणि हे शार्प कुठले, ही 4 असणार आहे. हे 1 3 4 7, मग एक एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके चला, मला वाटतं एक टेबल आणलो मी तुम्हाला, हे इम्पॉर्टंट आहे बरं का, इम्पॉर्टंट आहे, तुम्ही नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके चला, किती कॅटेगरी, 1 2 3 4 5 असे 10 प्रकार आहे. त्याच्यामध्ये ह्युमन अनॉटॉमिकल, ॲनिमल आले, मायक्रोबायोलॉजी, शार्प, डिस्कार्डेड मेडिसिन, सॉइल्ड, इथे सॉलिड आहे बरं का, हे प्लास्टिक इकडे लिहिलेलं आहे, आणि लिक्विड इन्सिनरेशन एज केमिकलाइज. बघा एक्झाम्पल काय, त्याच्यामध्ये ह्युमन टिश्यू ऑर्गन प्लॅसेंटा, ॲनिमलमध्ये ॲनिमल टिश्यू ऑर्गन त्याचे, आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये जे लॅबमध्ये वगैरे येतात बघा, लॅब कल्चर असो, स्टॉक इन्स्पेक्टर, स्पेसिमन, वॅक्सिन, हे सगळे मायक्रोबायोलॉजीमध्ये येणार. आणि शार्पमध्ये निडल, सिरिंज विथ निडल, बघा लक्ष घ्या, सिरिंज विथ निडल म्हटलेलं आहे. आणि नेक्स्ट काय, स्काल्पल ब्लेड, हे ब्लेड वगैरे आहेत, कधी यूज करतो आपण इन्सिजन वगैरे घेताना, हे झालं. आणि लॅन्सेट आणि एक्सपायर ड्रग आणि अँटीबायोटिक्स, हे डिस्कार्डेड मेडिसिन 5 नंबरवरती. आणि सॉइल्डमध्ये ड्रेसिंग आणि कॉटन स्वॅब, बँडेज, प्लास्टर, कंटॅमिनेटेड ब्लिडिंग, हे सगळे ह्याच्यामध्ये. आणि सॉलिड, आयव्ही सेट, कॅथेटर, युरिन बॅग, ट्यूबिंग, सिरिंज, ही सगळे सॉलिडमध्ये. आणि लिक्विडमध्ये काय, वेस्ट, हे सगळे. हे कशा पद्धतीने डिस्पोजेबल करायचं, त्याचा कसा होता, इन्सिनरेशन होता. आणि डीप बोरियल कुठे, सब सेंटर आणि पीएचसी मध्ये. ओके, सब सेंटर आणि पीएचसी मध्ये. आणि सीएचसी पेक्षा वरती गेलं तर हे असणार आहे काय, इन्सिनरेशन असणार होतं. हे काय, इन्सिनरेशन झालं, ऑटोक्लेविंग, हे डिसइन्फेक्शन, त्याच्याबद्दल मी पुढे क्लासेस घेऊन येतो बरं का. हे झालं आपलं बायोमेडिकल वेस्ट कॅटेगरी बद्दल. अजून प्रकार आहे बरं का, जे आपलं कसा प्रकारे आपण कुठले कॅटेगरी म्हणजे ह्याच्यामध्ये कंटेनरमध्ये आपण जे डिस्कार्ड करतो, हे पण त्याच्या अनुसारच डिवाइड झालेला आहे. ओके चला, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे बघूया. काय म्हणतं नेक्स्ट क्वेश्चन, एड्स बद्दल म्हणतंय. एड्स इज अ डायग्नोस्ड व्हेन. बघा एड्स आपण कधी डायग्नोज करणार, व्हेन CD4 काउंट फॉल्स बिलो. CD4 काउंट कधी किती खाली पडलं तर आपल्याला समजून घ्यायचं बाबा काय,
आपण एड्स डायग्नोज करू शकतो. बघा किती किती म्हटले, सेल MM³ म्हटलेले 200, 300, 400, 500, 2, 3, 4, 5 म्हणजे 200, 300, 400, 500 असे दिलेलं आहे. मग आपल्याला काय डायग्नोज करायचं आहे, CD4 काउंट म्हणजे HIV डायग्नोज करायचं आहे. पण आपल्याला CD काउंट किती खाली पडलं पाहिजे बाबा, ह्यांना काय झालेलं आहे एड्स असं समजून घेण्यासाठी. बघा एड्स आणि एड्स बद्दल आपण थोडक्यात बघूया. एकच मिनिट पेज आहे ना, आलं. एड्स, एड्स म्हणजे काय, एड्स एड्स म्हणजे काय, त्याला अजून एक नाव आहे बरं का, सगळ्यांना आवडणारा वर्ड कोण, स्लिम, स्लिम्स एकदम पाताळ, त्याला आपण काय म्हणतो, स्लिम डिसीज म्हणणार आहेत. कशासाठी, म्हणजे एकदम हँडसम असणार, स्लिम असणार आहे का, नाही, त्याच्यामध्ये होणार आहे ड्यू टू सिव्हिअर वेट लॉस, भयानक काय होणार आहे, वेट लॉस होणार आहे, सिव्हिअर वेट लॉस होणार आहे. कशामध्ये, एड्स मध्ये, म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, स्लिम डिसीज म्हणतो. स्लिम म्हणजे एकदम पातळ माणूस. बघा एड्सचं डेफिनेशन, फुल फॉर्म अक्वायर्ड, अक्वायर्ड आय म्हणजे इम्युनो, अक्वायर्ड इम्युनो, डी म्हणजे डेफिशियन्सी, डेफिशियन्सी सिंड्रम, सिंड्रम म्हणजे सगळ्यांना माहिती आहे अ ग्रुप ऑफ सिम्पटम. सिंड्रम म्हणजे काय, ग्रुप ऑफ सिम्पटम्स, म्हणजे एक ग्रुपच आहे सिम्पटमचं, हे सगळं मिळून काय त्याला म्हणतो आपण. अक्वर्ड म्हणजे काय, अक्वर्ड म्हणजे काय, जेनेटिकने आलेलं असते का, नाही, याला आपण काय म्हणतो, लाईफ टाइम अक्वायर्ड डिसऑर्डर, लाईफ टाइम अक्वायर्ड डिसऑर्डर. आणि डिसऑर्डर डिसऑर्डर हे झालं. आणि नॉट जेनेटिक ट्रान्समिटेड म्हणजे जेनेटिकने ट्रान्समिटेड होत नाहीये बरं का, ट्रान्समिटेड होत नाही, हे झालं. इम्युनो म्हणजे काय, इम्युनिटी. डेफिशियन्सी म्हणजे काय, कमी, म्हणजे काय झालेलं आहे, डिक्रीज, याचा बोलतो बरं का, डिक्रीज इम्युन सिस्टम कमी झालेला आहे. कशामध्ये, ह्याच्यामध्ये. बघा इथेच आपल्याला सगळं लक्षात आलं. एड्स म्हणजे काय, याला आपण स्लिम डिसीज म्हणतो. अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम, अक्वायर्ड म्हणजे काय, जेनेटिकली येणार आहे का, नाही, लाईफ टाइम अक्वायर्ड डिसऑर्डर आहे. ही इम्युनो डेफिशियन्सी म्हणजे इम्युनिटी आपला कमी होणार आहे आणि ह्याच्यामध्ये ग्रुप ऑफ सिम्पटम्स तुटून पडणार आहे एड्स मध्ये. एवढं लक्षात आलं आपलं. ओके चला, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, पहिला केस कधी आला हे विचारतात बरं का, कशामध्ये, CHO मध्ये कधी कधी, आणि मॅक्झिमम वेळी विचारलेलंच आहे, तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. बघा फर्स्ट केस कधी भेटले, फर्स्ट पेशंट इन द वर्ल्ड किंवा ऑफ द वर्ल्डच म्हणून राहू दे, ऑफ द वर्ल्ड, ग्रामर मिस्टेक झाला तरी चालेल, पण आपला मुद्दा कळायला पाहिजे. काय, फर्स्ट पेशंट ऑफ द वर्ल्ड कुठे भेटलं हे बाबा, त्याला आपण फर्स्ट इंडेक्स पण म्हणतो बरं का, फर्स्ट इंडेक्स पेशंट, सॉरी फर्स्टच नाही लिहिले की, फर्स्ट इंडेक्स केस म्हणतो, एकदम पहिलं भेटलेलं आहे. कधी भेटलेलं आहे, 1981 मध्ये भेटलेलं आहे. आपलं महाराष्ट्रात भेटले का, नाही, हे USA मधला बरं का. आपल्या देशामध्ये आलं तर आपलं कुठे भेटले, जे कुठली आपलं चेन्नईमध्ये भेटलेलं आहे. इंडियामध्ये कुठे गेलं, इंडिया राहू दे, नंतर लिहू, इथेच लिहून टाकूया, एकच मिनिट. फर्स्ट केस इन इंडिया, फर्स्ट केस इन इंडियामध्ये कुठे, चेन्नईमध्ये, ते पण कधी, चेन्नईमध्ये 1986 मध्ये, 1986. बघा 1986 पण इम्पॉर्टंट आहे. जे 1986 मध्ये आपला केस भेटला, ज्यावेळी हे व्हायरस आहे ना, त्याला नाव ठेवलं होतं, नामकरण केलं होतं, काय म्हणू शकतो आपण, नेम ऑफ व्हायरस HIV म्हणून दिलतंय. कोण दिलतंय, गिमन बाय, कोण दिलतं हे इंटरनॅशनल एक कमिटी आहे. कोण, इंटरनॅशनल कमिटी ऑन टॉक्झोनॉमी ऑफ व्हायरस, ह्यांनी कधी दिलतं, हेच आपलं 1986 मध्ये आपल्या देशात कधी सापडलं, ह्यांनी तेव्हाच नाव ठेवून टाकलंय. त्याच्यानंतर त्याचे ट्रीटमेंट वगैरे आले बरं का. ART कधी आले, अडल्टसाठी आले 2004 पासून सुरुवात झाले. आणि बच्चूमध्ये कधी आले, पिडियाट्रिक मध्ये आले 2006 ला, 2 वर्षांनंतर एवढी हे सगळे आले. त्याच्यानंतर अजून काय, ART बद्दल झालं. ART म्हणजे काय, हेच नाही सांगितलं का, ही आहे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. हे काय, ARTचा फुल फॉर्म झाला. मग आपण कुठं चाललो, अरे बापरे, आपण वेगळीकडे चाललो. आपल्याला काय बघायचं होतं, CD4 काउंट बद्दल बघायचं होतं. आपण डायरेक्ट इकडेच येऊया बरं का. चला, HIV मध्ये काय होते माहितीये काय, किल करतो कोणाला, CD4 सेलला काय करतो, मारतो. म्हणजे काय म्हणू शकतो, हे सेल सेल मेडिएटेड इम्युनिटी आहे बरं का, हे CD4 चे.
ओके, ह्याला काय, हे काय करतो, HIV किल करतो, म्हणजे काय, हे कमी होणार आहे. बघा नॉर्मली किती असणार आहे, नॉर्मली याचे रेशो असणार आहे CD4 ची आणि CD8 ची एक रेशो कसं असणार आहे, नॉर्मली असणार आहे 2:1. आता समजा CD4 2 आहे, मग CD8 1 असणार, अशा पद्धतीने. पण नॉर्मल हे झालं, आणि प्रेग्नन्सीमध्ये कसं असणार आहे, इक्वल असणार आहे. प्रेग्नन्सीमध्ये इक्वल असणार आहे 1:1 चे, 1 म्हणजे CD4 काउंट किती, CD8 पण काउंट सेम. पण HIV मध्ये कसं असतं बघा, रिव्हर्स गेअर आहे इकडे. HIV मध्ये काय, HIV किंवा एड्स हे काय 1:2 म्हणजे अपोजिट झालेला आहे. बघा हे CD4 आणि CD8 चा काय फरक असतो, CD8 आणि CD4 हे काय, हेल्पर टी सेल म्हणतो आपण ह्याला, हेल्पर टी सेल. आणि हे काय, हे किलर सेल, हे सगळ्यांना मारून टाकतो. मग आता काय झालं बघा, हे मारायचं आहे, CD8 सेल हे किलर सेल आहे, पण हे हेल्प करतच नाहीये, म्हणजे एकदम कमी झालेलं असतं. म्हणजे काय, HIV किल करतो CD4 सेल आहे, हे आपण बघितलं. मग नॉर्मली किती असायला पाहिजे, नॉर्मली एकच मिनिट, नॉर्मली जे CD4 काउंट आहे, CD4 सेल काउंट आहे, किती असायला पाहिजे, हे असायला पाहिजे 500 ते 1500 mm³ मध्ये. हे झालं नॉर्मल बरं का. पण एव्हरेज आपण किती पकडू शकतो, 950 पर्यंत आपण पकडू शकतो. हे झालं CD4 सेल काउंट, CD4 सेल काउंट. पण इन एड्स मध्ये किंवा HIV मध्ये किती झालेला असतो, एड्स किंवा HIV मध्ये किती कमी झालेला असतो, ही झालेला असतो लेस देन 200 mm³. मग आपलं उत्तर डायरेक्टली इकडे आपल्याला भेटलेलं आहे. किती, लेस देन 200 झालं असेल तर आपलं काय समजून घ्यायचं आहे, बाबा पेशंटला एड्स झालेला आहे. चला मग 500 होते का, नाही 500 बघा, 500 पासून सुरुवात झाली ना, इथे 400 नाही, 300 नाही, मग लेस देन 200 झालं तर आपल्याला काय करायचंय, डायग्नोज करायचंय, बाबा काय पेशंटला एड्स झालाय. एवढं आपलं लक्षात आलंय. ओके, चला मला वाटते आजसाठी एवढी बस बरं का. आणि जे विद्यार्थी CHO साठी तयार करत असेल 2025 एस्पिरंट्स, त्यांना काय करायचंय, ते आपलं 2 सिरीज चालू आहे, म्हणजे टोटल 3 चालू आहे बरं काय. एक CHO सिरीज झालं, आणि अजून कुठलं, त्रिशूल सिरीज झालं, ब्रह्मास्त्र झालं, त्याच्यासोबत जे PYQ पडलेलं आहे प्लेलिस्ट मध्ये आहे, तुम्हाला बघायचं आहे. त्याच्याबद्दल काय डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतात, हे इम्पॉर्टंट आहे बरं काय. हे तुम्हाला अजून एक प्रत्येक वेळी सांगतो बरं का मी. हे झालं, आणि त्याच्यानंतर जे ऍप्लिकेशन करत आहे त्यांनी काय करायचंय, ऍडव्हर्टाइजमेंट बघायचं बरं का, डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट. त्याच्यामध्ये पोस्ट किती आहे, CBT एक्झाम होणार आहे, आणि न्यू एक्झाम पॅटर्न काय आहे, सिलेबस काय काय बदल झालेले आहे, आणि लास्ट डेट कधी 4/12/2025 पर्यंत तुम्हाला टाइम आहे. ओके, आणि जे विद्यार्थी बघत आहेत आणि जे तुमचा ओळखीचं आहे त्यांना काय करायचं, शेअर करायचे. आणि तुम्ही सध्याला काय करा, लाईक करा आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक द्या बरं का. आणि शेअर करा तुमचं जे मित्र आणि मैत्रिणी आहेत, CHO असो, DMR असो, DHS साठी जे तयारी करत असेल किंवा नॉर्शेट साठी पण तयार करत असेल तर आपलं चॅनल रेफर करत जावा. आणि सोबत काय करायचं, सबस्क्राईब करायचं आहे. अजून एक इम्पॉर्टंट गोष्टी मी सांगतो तुम्हाला, जे मी आता क्लासेस घ्यायलो बरं का, जे आपलं CHO टेस्ट सिरीज वगैरे चालू आहे, पण त्याच्यामध्ये मी काय करतो, थोडी माझं क्वेश्चन घेऊन येतो 10 पर्यंत, पण कसं काय होते, थोडं एक्सप्लेन करता करता थोडी टाइम वाढतंय बरं का. तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन पाहिजे, जे MCQ आहे, MCQ किती पाहिजे का, तुम्हाला एक क्वेश्चन आलं तर त्याला डिटेलमध्ये आपण अभ्यास करायला पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे, कॉमेंटमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे द्यायचं आहे त्याच्यासाठी. ओके, मग आपण लवकरच भेटूया त्रिशूल सिरीजमध्ये पण आणि येणाऱ्या CHO टेस्ट सिरीज पण, म्हणजे हे त्याचं आपलं CHO सिरीज आहे, त्याच्यामध्ये पण आपण लवकरच भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तेपर्यंत क्लास बघत राहा, अभ्यास करत राहा. आपल्याला काय व्हायचंय, समुदाय आरोग्य अधिकारी व्हायचंय. ओके, लवकरच भेटूया. धन्यवाद.